औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियान प्रकरण शिजवलं. संजय राऊतांचा आरोप, तर राऊतांचं वय वाढलं पण बुद्धी नाही, नितेश राणेंचा टोला. दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेचा संबंध औरंगजेबाशी जोडणं नैतिकतेला धरून नाही, संजय राऊतांच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान, तर नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी. नाशिकमध्ये थरा, 2 सख्ख्या भावांचा अंगणामध्येच निर्घृण खून. मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी, 5 जण ताब्यात. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा. फहीम खान नंतर आता सय्यद अलीचं नाव चर्चेत. नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए समांतर तपास करणार. बांगलादेश कनेक्शनचा मुद्दा समोर आल्यानं एनआयएची एंट्री, सूत्रांची माहिती. नागपुरातील 11 भागात आज 4थ्या दिवशीही संचारबंदी कायम. राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा आणि 170 पेक्षा अधिक शाळा बंद. सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणामध्ये शिरूर कासार न्यायालयाचा निकाल. यजुवेंद्र चहलच्या घटस्फोट याचिकेवर आज सुनावणी. चहल वांद्र्यातील कुटुंब न्यायालयात दाखल. आयपीएल सुरू होणार असल्यानं लवकर सुनावणीसाठी चहलची याचिका.